साधारणतः 19 साली देशात किंवा राज्यात पहिल्या प्रथम महाविकास आघाडीचं सरकार हे स्थापन झालं। मी पहिल्या प्रथम हा शब्द एवढ्यासाठी वापरला कारण काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन टोकाचे तीन पक्ष होते, ते एकत्र आले, सरकार स्थापन केलं। त्याचं नेतृत्व माझ्याकडे होतं। मला 2.5 वर्षामध्ये काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, सर्वच मित्रपक्षांनी अत्यंत उत्तम सहकार्य केलं। मधल्या काळामध्ये जी गद्दारी झाली ती गद्दारी झाली नसती तर आज सुद्धा हे सरकार महाराष्ट्राला खूप पुढे घेऊन गेलं असतं। आता मात्र पहिल्या प्रथम आम्ही एकत्र येऊन निवडणुका लढतो आहोत। कारण हे सरकार असं होतं की निवडणुका आम्ही वेगळ्या लढलो होतो आणि सरकार स्थापन केलं होतं। अत्यंत चांगला ताळमेळ जसा त्यावेळेच्या सरकारमध्ये होता तसाच अत्यंत चांगला ताळमेळ आत्ताच्या आमच्या या निवडणुका लढण्याच्या प्रचारामध्ये दिसून येतो आहे। मी काल परभणीची सभा घेतली, परवा वर्धा आणि अमरावतीमध्ये सुद्धा दुपारची सभा होती, ती हॉलमध्ये घ्यावी लागली आणि बाहेर मंडप टाकण्यात आला। एकूणच काय की सगळीकडे सर्व मित्रपक्षांचे कार्यकर्ते हे जोमाने आणि एकदिलाने महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकून आणण्यासाठी प्रयत्न करतायत। आणि मला खात्री आहे की जिथे जिथे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांची निशाणी हात आहे, राष्ट्रवादीचे त्यांची निशाणी तुतारी आहे आणि शिवसेनेची मशाल, तर जणू काही ह्या आपल्याच निशाण्या आहेत। अशा पद्धतीने सर्व मित्रपक्षांचे कार्यकर्ते हे अत्यंत प्रामाणिकपणाने त्या मतदारसंघात काम करतात आणि एवढी एकजूट, एवढी एक जिन्सीपणा आल्यानंतर विजय हा निश्चित असतो। एकूण जर का तुम्ही पाहिलं तर देशामध्ये हुकुमशाहीच्या विरुद्ध एक लाट उसळलेली आहे आणि सगळ्यांच्या मनामध्ये भीती आहे की हे घटना बदलतील, हे संविधान बदलतील आणि गेल्या काही वर्षातली त्यांची वाटचाल ही तशीच दिसते। म्हणजे वसंतराव, मला या प्रचाराच्या दरम्यान काही शेतकरी भेटतात, कारण ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष आहे आणि शेतकऱ्यांना विचारण्याची गरज लागत नाही। शेतकरी दादा स्वतःहून समोरून येऊन सांगतोय की यावेळेला आमचं मत महाविकास आघाडीला आहे। म्हटलं का तुम्ही एवढ्या निश्चयाने आता का उतरलेला आहात? तर त्यांचं म्हणणं की एकतर महाविकास आघाडीच्या सरकारने आम्हाला कर्जमुक्त केलं होतं, इतर बऱ्याच काही गोष्टी त्यांनी मला सांगितल्या, पण सगळ्यात प्रमुख मुद्दा त्यांनी जो सांगितला, जो मला सुद्धा काळजाला भिडला, ते म्हणाले, अहो उद्धवजी, हे सरकार जे भाजपचं आहे, मोदी सरकार, त्या मोदी सरकारने संकटाच्या काळात साथ देणाऱ्या शिवसेनेच्या सातबाऱ्यावरती गद्दारांचं नाव लिहिलं, तर उद्या यांचं सरकार आल्यानंतर आमच्या सातबाऱ्यावरती दुसऱ्याचं नाव लिहिलं तर आम्ही कोणाकडे जायचं? म्हणजे आता त्यांना ही भीती वाटायला लागले की ज्या मोदीजींनी इथूनच नांदेडमध्ये आले होते का आणखीन कुठे शिवसेनेला नकली सेना म्हटलं, मग ते बोलले तुमच्या नावावरचा सातबारा, त्या सातबाऱ्यावरती खाडाखोड करून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून यांनी सातबाऱ्यावरचं नाव बदललं, उद्या आमचा सातबारा खोडला आणि त्याच्यावरती दुसरं उपऱ्यांचं नाव लिहिलं तर आम्ही काय करणार? म्हणजे हा आता सातबारा बदलण्याचा एक जो धोका आहे हा शेतकऱ्याच्या लक्षात आलेला आहे।